एकदा इलेक्शन जवळ आलं की नरेंद्र मोदी हे बिळातून बाहेर निघतात आणि एकदा का इलेक्शन संपलं की ते पुन्हा त्याच बिळामध्ये आज जाऊन बसतात। अशाच संतप्त प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत। आता वेस्ट बंगालमध्ये नरेंद्र मोदी आले होते आणि त्यांचा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जे काही घडलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे। कारण की नरेंद्र मोदी हे फक्त सोशल मीडियासाठीच अशा प्रकारचं कृत्य करू शकतात असंच काहीसं अनेक जणांचं मत येत आहे। तर चला मग बघूया या संपूर्ण व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे। सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अकाउंटवर शेअर केलेला आहे आणि वेस्ट बेंगालमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की एका गरीब दुकानदाराच्या त्या दुकानामध्ये जातात। ते दुकान भेळींचं दुकान दिसत आहे। विशेष म्हणजे इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर जे काही या दुकानामध्ये साहित्य दिसत आहे ते संपूर्ण पुरेपूर आहे असं पॅकेटमध्ये दिसत आहे। आता त्या पॅकेटमधलं थोडंसुद्धा जे काही मटेरियल आहे किंवा जे काही खायचं साध्य आहे, जे काही खाण्याचं साधन दिसत आहे किंवा त्या तुम्ही मागे पाहू शकता की त्या बरण्यांमध्ये आहेच तसं ते खाण्याचं साधन दिसत आहे। बरण्यांमधील थोडंसुद्धा ते कमी झालेलं दिसत नाही। म्हणजे हे सर्व स्क्रिप्टेड आहे। अगोदरच यांनी ठरवलं होतं की असं असं दुकानात यायचं आणि असं असं बोलायचं आणि चक्क खिशातून 10 रुपयाची नोट द्यायची आणि त्यानंतर दुकानदाराने असं बोलायचं, असं त्यांचं इथं ठरलेलं आहे। आणि ठरल्याप्रमाणे इथं जे काही घडत आहे ते दिसत आहे। कारण की त्या दुकानातील वस्तू आहेत तशा आहेत, पॅकेट्स आहे तसे आहेत, म्हणजे हे सर्व स्क्रिप्टेड आहे। त्यानंतर नरेंद्र मोदी म्हणतात की मला भेळ बनवून दे आणि मग हे घे 10 रुपये, तर तो दुकानदार म्हणतो राहू द्या। अशा प्रकारचं कृत्य इथं दिसत आहे।